आरोग्य अधिकारी व यशोधरा हॉस्पिटलची चौकशी करून कारवाई करा. आरबी दयावान संस्थेच्या वतीनं पूनम गेट इथं अर्धनग्न आंदोलन चालू. 15 ऑगस्ट रोजी संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी केव्हाही कुठेही कधी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. सोलापूरमधील यशोधरा हॉस्पिटलचे हे पेशंटच्या नातेवाईकांकडून बिलामध्ये आणि मेडिसिनच्या नावाखाली अमाप माया लुटली जाते. यशोधरा हॉस्पिटलमधून मेडिसिन घेतलं पाहिजे असेही सक्ती असून मेडिसिनच्या बाहेरचे रेटप्रमाणे डबल भावाने रेट हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये लावले जातात. शासनाच्या विविध योजनेमधून जास्त बिल एस्टिमेट तयार करून ऑपरेशनच्या नावाखाली शासनाची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. महानगरपालिकेचे मेडिकेअर कॅशलेसच्या माध्यमातून जास्तीचे एस्टिमेट तयार करून याची मोठ्या प्रमाणात बिल हॉस्पिटलच्या माध्यमातून उचलली गेलेत. महाराष्ट्र व कर्नाटकमधून येणाऱ्या सर्व सिरियस पेशंटना सरकारी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी न नेता ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांनी खाजगी यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी आणून सोडतात. याचे एकमेव कारण हॉस्पिटल व ॲम्ब्युलन्सचे हातमिळवणूक असल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. उच्चस्तरीय समिती गठीत करून ईडी खाते, सक्तवसुली संचालनालय मुंबई व मंत्रालय यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपोषण गेट पूनम गेट समोर 4/8/2026 रोजीपासून धरणं चालू करण्यात आलं आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणती कारवाई झाली नाही. वरील प्रमाणे अशी तक्रार देण्यात आली होती, परंतु 10/8/2026 रोजी आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून त्यामध्ये 2 दिवसांपूर्वी 5/8/2026 रोजी वेळ 1 वाजता आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. ते मला लेखी पत्र त्यांच्या शिपायांच्या हस्ते पाठवून देण्यात आलं होतं. मी उपोषण गेटवरून पोलिसांच्या समवेत महापालिका आरोग्य विभाग यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी करता 1 वाजता उपस्थित राहिलो. महापालिकेचे आरोग्य अधिकारी राखी माने हे अधिकारी उपस्थित होते, परंतु हॉस्पिटल जबाबदार, चेअरमन, संस्थेचे पदाधिकारी किंवा डॉक्टर कोणीही उपस्थित नव्हतं. त्या ठिकाणी असलेली योजना पाहणारे कर्मचारी, हॉस्पिटलचं बिल पाहणारे कर्मचारी व नियंत्रण करणारे 3 जण उपस्थित होते. हॉस्पिटलची जबाबदारी संबंधित डॉक्टर व चेअरमन व पदाधिकारी यांना न बोलवता आरोग्य अधिकाऱ्यांनी सुनावणीची सुरुवात केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्ही संस्थेच्या वतीनं संदर्भान्वये देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगानं 4 जण चौकशी अधिकारी, डॉक्टर व स्टाफ यांना नेमण्यात आलं होतं. यांनी दिलेल्या अंतिम अहवालात ते आमच्यासमोर वाचून दाखवत असताना काही प्रश्न मला केले. समोर असलेले हॉस्पिटलचे कर्मचारी यांनाही प्रश्न केले. या दोन्हीत तफावत दिसून आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले डॉक्टर व स्टाफ यांची नियुक्ती केली होती, परंतु ते संबंधित यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना तफावत दिसून आली. हॉस्पिटलमधील मेडिसिनवरील MRP, मेडिकलच्या बाहेरील बोर्डबाबत व बिलात योग्य नोंद दिसून येत नाही. पेशंटांची आवक जावक याची योग्यरित्या नोंद दिसून आली नसल्यानं शासनाच्या योजनेअंतर्गत आकारण्यात आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांकडून बिल व शासनाची फसवणूक करून घेण्यात आलेले बिल या दोन्हीची तफावत असल्यानं सुनावणी वेळेस उपस्थित असलेले हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी कोणतेही पुरावा व कोणती फाईल सुनावणी वेळेस घेऊन उपस्थित राहिले नाही. वरीलप्रमाणे माझं म्हणणं व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर आरोग्य अधिकारी राखी माने मॅडम यांनी मला उपोषण सोडण्यासंदर्भात आग्रह केला, परंतु मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या कार्यालयाकडून लेखी म्हणणं व आपल्या विभागाकडून झालेल्या हॉस्पिटलची सर्व चौकशी अहवाल कागदपत्रासोबत जोडून मला उपोषण सोडवण्यासंदर्भात पत्र मिळावं. आरोग्य अधिकारी यांनी संबंधित हॉस्पिटलमधील आलेल्या कर्मचाऱ्यांना लेखी पत्र देण्यास सांगितलं होतं. 4 वाजल्याच्या नंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या शिपायांच्या हस्ते एक पत्र पाठवलं. त्या पत्रात मी बसलेल्या संस्थेचे नाव नाही, सुनावणीचं टाईम व वेळ, दिनांक उपस्थित नव्हतं. कारवाई कधी केली जाणार याची कोणत्या प्रकारे उल्लेख नव्हता. मोघम स्वरूपाचं व दिशाभूल करणारं पत्र असल्यामुळे मी ते पत्र नाकारलं. त्यानंतर दुपारी 1 वाजता सुनावणी 4था दिवस असून आज ताब्यात लेखी पत्र देण्यात आलं नसल्यानं माझं उपोषण चालूच आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही व दिशाभूल करण्याचं पत्र देऊन माझ्या उपोषणाचा अवमान व अपमान त्यांनी केला. आमरण उपोषणाचा 3रा दिवस असल्यानं वरील तारखेला सुनावणी झाली असल्यामुळं 6/8/2026 रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी मला फोन केला होता, परंतु त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून आलं की यशोधरा हॉस्पिटलच्या स्टाफ, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतायत असं असणारे आरोग्य अधिकारी यांच्यावर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा चालू असणारे आमरण उपोषण 10/8/2026 रोजी नग्न आंदोलन चालू करण्यात येईल. 15/8/2026 रोजी मी व माझे कार्यकर्ते केव्हाही कुठेही कधीही तीव्र व आक्रोश आंदोलन करतील. याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी व यशोधरा हॉस्पिटल जबाबदार असेल. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महादेव गाडे, शशिकांत दुपारगुडे, विश्वरत्न कांबळे, बुद्धभूषण कांबळे, मच्छिंद्र साखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 4 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं. याची हकीकत अशी की यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून लाखो रुपयाची लुटमार करणाऱ्या ज्या यशोधरा हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी व मेडिकल सील करण्यात यावे या संदर्भामध्ये, परंतु आज सगळ्यातपर्यंत आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी झाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने विषय बोलला, परंतु दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला असता त्यांनी त्यांची भाषा बदलली. म्हणजे असं गोष्ट दिसून येते की आरोग्य अधिकारीने यशोधरा हॉस्पिटलची हात मिळवणूक झाली आहे का, ही गोष्ट नाकारता येत नाही. परंतु धर्मादाय आयुक्तची ट्रस्ट आहे ही यशोधरा हॉस्पिटल, त्याचं नाव मल्लिकार्जुन हेल्थ केअर असं नाव आहे, परंतु ह्या
धर्मदाय आयुक्ताचं नाव असून देखील हे लोक पेशंटकडून लाखो रुपयाची लुटमार करतात, 90% ग्रँटेड असून. म्हणून या संदर्भात आम्ही आमरण उपोषण करूनही दखल घेतली गेली नाही. परंतु याच्या अगोदर आम्ही नाही का 4 दिवसापूर्वी की आमचं चालू असलेलं उपोषण आम्ही स्थगित करून हे चालू म्हणून नग्न आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलं. परंतु त्यांनी आज तागतपर्यंत आमचं दखल घेतलेलं नाही. आज आम्ही अर्ध नग्न आहे, पण उद्याच्या दिवशी आम्ही पूर्ण नग्न राहील असं मी इशारा देतो. आमच्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा याल.